डिजिटल सांगली न्यूजच्या बातमीचा धडाका. मिरजेत अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यावर संयुक्त पथकाची कारवाई. वानलेसवाडी येथे घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधरित्या वापर करून वाहनांमध्ये गॅस रिफिलिंग करणाऱ्या अड्ड्यावर तहसील कार्यालय मिरज व जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या संयुक्त पथकाने धाड टाकून मोठी कारवाई केली. डिजिटल सांगली न्यूजने हा प्रकार उघड केल्यानंतर प्रशासनाने तत्काळ हालचाल करत ही मोहीम राबवली. कारवाई दरम्यान किरण हरिभाऊ भोसले राहणार गणेशनगर मिरज हे अवैध गॅस रिफिलिंग करताना आढळून आले. पथकाने घटनास्थळावरून एकूण 16 घरगुती वापराचे गॅस सिलेंडर जप्त केले. त्यामध्ये 3 भरलेले व 8 रिकामे बीपीसीएल पिवळा पट्टा असलेले लाल सिलेंडर तसेच 5 रिकामे एचपीसीएल निळा पट्टा सिलेंडर आढळून आले. याशिवाय 0.75 केडब्ल्यू क्षमतेची कूपर झेड कंपनीची इलेक्ट्रिक मोटार, 1 एचपी, सिल्वर ईगल कंपनीचा इलेक्ट्रिक वजन काटा, 2 गॅस नोझल, 12 गॅस पाईप, गुगल पे क्यूआर कोडसह इतर साहित्य जप्त करण्यात आले. सदर प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पुरवठा विभाग व मिरज तहसील प्रशासनामार्फत करण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे धुमाळ यांनी दिली. अवैध गॅस रिफिलिंग व वाहतूक या संदर्भात कोणतीही तक्रार अथवा संशयास्पद हालचाल आढळल्यास नागरिकांनी तात्काळ तहसील कार्यालय मिरज किंवा पुरवठा निरीक्षण अधिकारी वर्षा कदम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या कारवाईमुळे मिरज शहरात अवैध गॅस व्यवसायावर प्रशासनाने लगाम लावण्यास सुरुवात केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.